नमस्कार मंडळी, लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि आपण प्रत्येक जण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करत असतो। तर त्यातीलच आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारा, बनवायला सोपा असा मऊसूत बेसन पिठाचा मोदक तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे सर्वात अगोदर गॅसवर कढई गरम करून वाटीमध्ये मी अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे। तर छान रवाळ असं हे साजूक तूप घेतलं। तर संपूर्ण तूप कढईमध्ये न घालता सुरुवातीला इथे मी अर्धा म्हणजेच पाव वाटी तूप घातलं। तर गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम आचेवर तूप हे गरम झालं की लगेच यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालायचं। तर बघा, सुरुवातीला 1 वाटी आणि नंतर अर्धा वाटी बेसन घातलं आणि गॅसची फ्लेम बघा इथे मी मध्यम ठेवलेली आहे। तर आता सुरुवातीला तुपात घातलेलं हे बेसन चांगलं तुपामध्ये एकजीव करून घ्यायचं। तर जसजसं बेसन हे भाजत जाऊ तसतसं ते व्यवस्थित असं तुपामध्ये मिक्स होत जाईल। साधारणपणे 2 ते 3 मिनिटांमध्ये तूप हे बेसनामध्ये छान एकजीव होतं। यामध्ये ज्या गाठी होतात त्या व्यवस्थित असा स्पॅच्युला किंवा चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायच्या बघा आणि व्यवस्थित असं रवाळ हे पीठ तयार करून घ्यायचं। तर ऍड केलेलं जे तूप होतं पाव वाटी ते बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बेसन मध्ये। तर या स्टेजला जे उरलेलं तूप आपण साईडला ठेवलेलं होतं त्यातील फक्त 2 चमचे तूप आपण साईडला ठेवलेलं आहे आणि बाकीचं तूप यामध्ये ऍड केलेलं आहे। तर गरज असल्यास आपण हे तूप घालूया, नाहीतर मग यामध्ये व्यवस्थित हे पीठ भाजलं जाईल। तर बघा व्यवस्थित आता हे पुन्हा चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता जेव्हा अर्धा वाटी तूप यामध्ये आपण ऍड करतो तेव्हा बघा बेसनला ओलसरपणा येतो, व्यवस्थित हे तुपामध्ये छान मिक्स होतं। तर आता पुन्हा हे आपण साधारणपणे 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित भाजून घेऊ। तर यामध्ये आपण जे शिल्लक राहिलेलं जे 2 चमचे तूप होतं ते सुद्धा मी घालते, कारण यामध्ये ना थोड्याशा तुपाची गरज वाटत होती। तर आता 2 चमचे तूप घातल्यानंतर तुम्ही इथे टेक्स्चर बघाल अगदी व्यवस्थित असं ओलसर झालेलं आहे आणि ह्याच टेक्स्चरचं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर पुन्हा एकदा मी हे 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित मध्यम आचेवर भाजून घेणार आहे। आता मस्त असा खमंग या बेसनाचा वास सुटायला लागलेला आहे, बेसन हे छान फेसाळलेलं आहे। तर असंच हे बेसन भाजून घ्यायचं। तर सुरुवातीपासून ते आतापर्यंत मध्यम आचेवर मी हे बेसन 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित असं सतत हलवत भाजून घेतलेला आहे। तुम्ही इथे बेसनाचं टेक्स्चर बघू शकता, व्यवस्थित असं पाणीदार झालेलं आहे, म्हणजे छान ओलसर झालेलं आहे, असं फेसाळलेलं आहे। तर इतपत हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं, म्हणजे बेसन कच्चं राहत नाही। आता ह्या स्टेजला यामध्ये पाऊण वाटी साखर ऍड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर ऍड करू शकता, अर्धा वाटी घाला किंवा 1 वाटी घातलं तरी चालेल, परंतु पाऊण वाटी हे परफेक्ट असं साखरेचं प्रमाण होतं। तर यामध्ये साखर घातल्यानंतर लगेच यामध्ये 1 वाटी दूध घालायचं। तर संपूर्ण दूध मी एकाच वेळेस यामध्ये ऍड केलेलं आहे आणि सतत ढवळत बघा दूध हे व्यवस्थित बेसन मध्ये चांगलं मिक्स करून घेते। तर बेसन आहे त्यामुळे दूध पटकन असं मिक्स करायचं, म्हणजे याच्या गाठी होणार नाही आणि व्यवस्थित हे बेसनामध्ये दूध लगेच पटकन शोषलं जातं बघा आणि याचा एक गोळा तयार होतो। तर यामध्ये जी घातलेली साखर होती त्याचे जरी काही कण असतील तर ते दूध घातल्यानंतर व्यवस्थित असे विरघळले जातात। तर बघा व्यवस्थित बेसन, साखर आणि दूध एकजीव झालेला आहे आणि याचा व्यवस्थित असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे। रंग देखील बघा सुरेख आलेला आहे। आपण यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा केसरचं दूध सुद्धा घातलेलं नव्हतं, तरी मस्त असा पिवळसर बेसनचा रंग याला प्राप्त झालेला आहे। आता हे पुन्हा एकदा मी चांगलं 1-2 मिनिटं छान एकजीव करून घेते, म्हणजे काही साखरेचे कण शिल्लक असतील तर ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये एकजीव होईल। तर साधारणपणे हे लक्षात ठेवायचं की मध्यम आचेवर आपल्याला बेसन हे सतत ढवळत अर्धा तास तरी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये पाव चमचा वेलचीची पावडर घालायची, पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। तर बघा व्यवस्थित हे आपण बेसनचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे, अजिबात तळाला चिटकलेलं नाही
आणि जेवढं आपण बेसन व्यवस्थित एकजीव करू किंवा भाजून घेऊ ना, तेवढे ते व्यवस्थित मऊसूद असं टाळूला न चिटकतात असे बेसनाचे हे मोदक तयार होतील बघा। त्यामुळे बेसन हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तर बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। आता लगेच हे मिश्रण गरम असतानाच एखाद्या प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। तर असं पसरवून ठेवलं की मिश्रण पटकन कोमट होतं। तर साधारणपणे हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण मी थंड करून घेतलं। आता याचे आपल्याला मोदक तयार करायचे आहे। तर मिश्रणाचा बघा एकदम मऊसूद असा गोळा तयार झालेला आहे आणि सोबतच मोदकाला लावण्यासाठी इथे मी पिस्त्याचे काही काप तयार करून घेतले। तर हे ऑप्शनल आहेत, तर याऐवजी ड्रायफ्रूटचे म्हणजेच काजू बदामचे काप सुद्धा वापरू शकता। तर इथे आता आपण साचा वापरून मोदक तयार करणार आहोत। तर मार्केटमध्ये असे विविध प्रकारचे मोदक साचा मिळतात, तर तुमच्याकडे जो उपलब्ध असेल त्याचा वापर करून तुम्ही हे मोदक तयार करू शकता। त्यामुळे काय होतं, मोदक हे झटपट तयार होतात आणि बनवायला सुद्धा सोपे जातात। तर सर्वात अगोदर साच्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे मोदक हा व्यवस्थित अलगद निघतो। आणि जे आपण पिस्त्याचे काप घेतले बघा, ते व्यवस्थित एका बाजूला असे एक एक करून ठेवून घेतले। आणि आता हे जे मिश्रण आपण बेसनाचं तयार करून घेतलं होतं ते या साच्यामध्ये व्यवस्थित असं दाबून भरायचं, म्हणजे यामध्ये जो आकार आहे तो व्यवस्थित याला येतो। तर आता याच पद्धतीने एक एक करून आपण सर्व साचे भरून घेऊ। तर जेवढे बनवायला हे सोपे आहे ना, तेवढेच ते खायला देखील टेस्टी असे लागतात। आणि गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक झटपट असे बनवून तयार होतात। एकाच वेळेस बघा असा साचा असेल तर 3 ते 4 मोदक सहज पटकन तयार होतात। तर बघा किती मस्त असे हे मोदक तयार झालेले आहे। परफेक्ट असा आकार ह्या साच्यामुळे मोदकला आलेला आहे आणि तेवढाच दिसायला सुद्धा हा मोदक इतका सुंदर आणि आकर्षक झालेला आहे। एक्स्ट्राचं जे काही पीठ साईडला लागलेलं असतं ते काढून घ्यायचं। तर आता हा मोदक आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। याच पद्धतीने राहिलेले मोदक सुद्धा काढून घेऊ। तर मोदकाला एक्स्ट्राचं जे काही मिश्रण चिटकलेलं असतं ते काढून घ्यायचं, व्यवस्थित असा आकार द्यायचा। तर बघा आता आपण माझ्याकडे दुसरा एक सिंगल असा मोदक साचा आहे, त्यात सुद्धा आपण हा बनवून बघू। तर एकदम सोप्या पद्धतीने मोदक साच्यामध्ये व्यवस्थित हे मोदक तयार होतात, पटकन तयार होतात। तर बघा सारख्याच पद्धतीने याला सुद्धा मी तुपाने ग्रीस करून घेतलं। एका बाजूने पिस्त्याचे काप घातले आणि साचा बंद करून यामध्ये तयार मिश्रण असं दाबून घालायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं। तर बघा अगदी सुंदर हा सुद्धा मोदक तयार झालेला आहे। तर अगदी मीडियम साईजचे ना तयार मिश्रणामध्ये साधारणपणे 25 ते 26 मोदक आरामशीर होतात। तर सर्व मिश्रणाचे मी मोदक याच पद्धतीने तयार करून घेतले, अगदी झटपट तयार झाले। तरी ह्या बेसन पिठाचे तुम्ही सुद्धा मोदक तयार करून बघा, खूपच छान आणि झटपट असे स्वादिष्ट हे मोदक तयार होतात। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही देखील घरच्या साहित्यामध्ये हे नक्की ट्राय करून बघा। कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात, खायला देखील तेवढेच चविष्ट लागतात। तर तयार करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। तुम्हाला आजची ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। मोदक बघा आतून मस्त असा रवाळ झालेला आहे आणि तितकाच मऊसूद बनलेला आहे। तोंडात टाकताच विरघळणारा हा बेसन पिठाचा मोदक माझा तर इथे बनवून तयार झाला। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि मोदक कसा झाला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।